आपण आता पाहतोय केरळियन स्पेशल पदार्थ, त्याचं नाव आहे काळण. राईट. रेडी ना? काय करायचं सुरुवातीला? बरं, हे जी भाजी आपण शिजवून ठेवली आहे ती या कढईत मी घेते. बर, मिरपूड तुम्ही घातली म्हणाला? हो, त्याच्यात ऑलरेडी घातलेले. हो, हे जरा पाणी आटेस्तोवर हे गरम करायला लागेल. बर, आता हे पाणी सुकेपर्यंत आपण गप्पा मारूच यात. हो, चालेल. केरळमध्ये अनेक गोष्टींची परंपरा आहे. केरळमधला डान्स फॉर्म सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आम्हाला सांगता येईल? ऍक्च्युली कसं आहे की आपल्या भारतात जे 7 क्लासिकल फॉर्म्स आहेत, शास्त्रीय नृत्य आहेत, त्यापैकी 2 नृत्य तर केरळकडनं आपल्याला मिळालेले आहेत. क्या बात. राईट. तर कथकली हा एक फॉर्म आणि त्याचबरोबर मोहिनीअट्टम, ह्या 2 नृत्य प्रकार तिथले आहेत. आपले जे बाकीचे जे 5 आहेत ते तामिळनाडू आणि इकडचे बाकीच्या प्रांतातले आहेत, पण मेन ते 2 आहेत ते केरळाचे. बाकीचे जे फॉर्म रेग्युलर आहेत ते सगळे तिथे आहेत, सगळे आहेतच. बरोबर. आता हे मला वाटतं पाणी याचं हो आटायला सुरुवात झाली. हो, मग ह्याच्यात आता हे नारळ जे मी वाटून ठेवलेलं आहे, बरोबर, ह्याच्यात जिरं आणि हिरवी मिरची. बरोबर, ठीक. आता त्यातलं पाणी पूर्ण आटून गेलेलं आणि आपण ते खोबऱ्याचं वाटण घातलेलं मिक्स झालंय. हो. क्या बात आहे. पुढे काय? बरं, आता ह्याच्यात मी दही घालणार आहे. बरं. आणि दही जरा आंबट असली ना तर जास्त मजा येते त्याला. बरं, ठीक. ही आमची ट्रेडिशनल भाजी आहे. खूप वर्षापासून आमच्या सगळ्या फंक्शन्स मधनं भाजी आहेच. बरोबर. आपण आता दही घातलं आणि दह्यामुळे त्याला एक रंग पण आला, एक टेक्स्चर पण आला. हो. आता ह्याच्यात एक चमचाभर तूप टाकायचंय आणि त्याचबरोबर गूळ पण टाकायचं आहे. क्या बात आहे. कारण मला साजूक तूप प्रचंड आवडतं. किती घालायचं हो? बस बस, नाही तेवढीच आवड, जास्त नको. आता काय? गूळ. हे गूळ थोडंसं टाकते कारण आंबट गोड अशी त्याची फ्लेवर यायला पाहिजे. पण ऑलरेडी आलेला आहे. आता आपण गूळ घातलंय. आता हे ऑलमोस्ट डन आहे. थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे आणि ते घट्ट होण्यासाठी आणि त्याला एक फ्लेवर देण्यासाठी मी मेथीचं पूड टाकणार आहे. हे आपण भाजून वाटून ठेवलेली मेथी आहे. बरोबर. बऱ्याच जणांना ही मेथी आवडत नाही, ती कडू असल्यामुळे. हो, पण त्याचा एक फ्लेवर वेगळा असतो आणि त्याची जी स्मेल असते, इसेन्स थोडी अजून. बस त्याच. तर हे आता ह्याचा स्मेल बघा तुम्ही किती डिफरंट झाला. मी आता तुम्हाला म्हणजे जस्ट अबाउट टू से की हे एवढं अप्रतिम आता मी हे फील करू शकतो ना काळण, की त्यातल्या खोबऱ्याचा वास, त्यातल्या त्या आपण घातलेला हे जी मेथीचा आले त्याचा एक असा प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा सुगंध माझ्या असं नाकामध्ये धरवळतोय. बरं, आता ही आपली भाजी तयार होत आहे. तर मला फोडणी घालायची आहे. बरं, कढई देऊ तुम्हाला? छोटी घ्या. थँक्यू. तेल लागेल ना? हो, खोबरेल तेल घ्यायचं आपल्याला. हे स्पेशालिटी आहे, लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. पुरे. आता मी ह्याच्यात मोहरी घालणार आहे. बरं. आणि मोहरीचा तडका लागला की त्याच्यात थोडंसं कढीपत्ता, एक मिरची पण साबूत मिरची टाकायची त्याच्यात. दिस इज डन. काय घालायचं पुढे आपल्याला? कढीपत्ता आणि मिरची. सावकाश. वा, नारळाच्या तेलाची आपण याच्यामध्ये फोडणी घातली. हो, खोबरेल तेल ज्याला आपण म्हणतो. हो. बरं, आता काय राहिलंय? फक्त हळद आणि मिरपूड राहिली? नाही, ऍक्च्युली कसं मी तुम्हाला मगाशी बोलले होते, मी जेव्हा भाजी शिजवली म्हणजे भाजी म्हणजे त्याच्यामध्ये कच्चं केळं आणि सुरण, तर ते शिजवताना मी हळदी पावडर आणि मिरी पावडर आणि मीठ ऑलरेडी त्याच्यात टाकलं होतं आणि ते शिजवलेल्या भाजीवर आपण बाकीची कृती सगळी कंप्लीट. मग आता काळण तयार आहे आपलं. भाजी रेडी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? मी किसी चारी कर रहा है ना?
काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही. मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?